यंदाचा अर्थसंकल्प सबका साथ सबका विकास या ध्येयावर आधारित आहे आणि याचं प्रतिबिंब महिला, तरुण आणि दिव्यांगांसह अनेक घटकांसाठी जाहीर केलेल्या योजनांमध्ये उमटलं आहे. वस्त्र कौशल्य व्यवस्था आधुनिकीकरणासाठी समर्थ 2.0, मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव तसंच महात्मा गांधी ग्राम स्वराज्य योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम आणि ग्रामीण युवकांना लाभ मिळणार आहे. तरुणांमध्ये जिज्ञासा आणि नवोन्मेषाची भावना निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पुढील 5 वर्षात सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन केल्या जातील अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भारतनेट प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाईल. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषेतील पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना राबवण्यात येणार आहे. भारत विस्तार हे एक बहुभाषीय AI साधन सुरू करण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात नमूद केलं आहे. शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली जाणार असून यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 10 वर्षात सुमारे 1 लाखांहून अधिक पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवल्या आहेत. पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 10,000 अतिरिक्त जागा वाढवल्या जातील आणि पुढील 5 वर्षात 75,000 जागा वाढवण्याचं उद्दिष्ट आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शी मार्ट रिटेल योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेद्वारे महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी स्थैर्य मिळायला मदत होईल. या योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींना आधुनिक सहाय्यक तंत्रज्ञान आणि साधनांद्वारे सक्षम बनवण्याच्या उद्देशानं दिव्यांग सहारा योजनेची घोषणाही या अर्थसंकल्पात केली आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंसाठी सीमाशुल्क रचना तर्कसंगत करण्यासाठी सरकारनं वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व करपात्र वस्तूंवरील कर दर 20% 10% केला आहे. रुग्णांना विशेषतः कर्करोगग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 17 औषधांवर मूलभूत सीमाशुल्क सूट दिली आहे. 7 अन्य गंभीर आजारांच्या औषधांच्या खाजगी आयातीवर शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. सरकार पुढील 3 वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कर्करोग केंद्र स्थापन करण्यात मदत करेल आणि 2025-26 मध्ये 200 केंद्र स्थापन केली जातील. शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय आणि खाजगी संग्राहकांसह आपल्या हस्तलिखित वारशांचं सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ज्ञान भारतम अभियान हाती घेतलं जाईल, ज्यामध्ये 1 कोटींहून अधिक हस्तलिखितं समाविष्ट केली जातील. तसंच भारतीय ज्ञान प्रणालीचं राष्ट्रीय डिजिटल भांडार स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ऑनलाईन मंचावरील गीक कामगारांची ओळखपत्र आणि ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची व्यवस्था करेल. त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्यसेवा प्रदान केली जाईल. या उपाययोजनांमुळे सुमारे 1 कोटी गीक कामगारांना मदत होणार आहे. अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केलेल्या तिसऱ्या कर्तव्याअंतर्गत